सर्वप्रथम केज तालुक्यातील विलास घुले ह्या युवकाची निर्घृण हत्या, मी विलास घुले यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे। दुसरी गोष्ट म्हणजे ही हत्या ही खूप म्हणजे भयान झालेली आहे। दोषींना सजा ही झालीच पाहिजे। आमचं दोषींना समर्थन नाही आहे किंवा काय नाही, आमचं पूर्ण समर्थन विलास घुले यांना आहे। आणि आपल्या परळीचे प्रतिनिधी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांनी सभागृहात जो मुद्दा मांडला विलास घुलेच्या ह्याच्यावर, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटला, चांगलं वाटलं किंवा आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी सभागृहात मुद्दा मांडतायत। पण त्याचबरोबर जर आमच्या प्रतिनिधींनी जे परळी शहरामध्ये 1 महिन्यामध्ये जे आपल्या परळी शहरात गुन्हे झालेले आहेत ते सुद्धा जर मांडले असते तर आम्हाला आणखीन आनंद जास्त झाला असता। आपल्या परळी शहरात 22 मे 2026 पासून कमीत कमी 10 ते 15 गुन्हे घडलेले आहेत। कारभारी आंधळे व्यावसायिकावर कोयत्याने वार करून हत्या 22 मे रोजी, त्याच्यावर आपले आमदार साहेब काही बोलले नाहीत, त्याच्यावर काही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही। 28 मे 2026 अल्पवयीन मुलीचे अपहरण परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल आहे, त्याच्यावर सुद्धा काही बोललेले नाहीयेत। म्हणजे आपल्या शहरामध्ये वारंवार घटना ह्या 1 दिवस 2 दिवसाला घडत असताना सुद्धा आपले प्रतिनिधी त्याच्यावर काहीही बोलत नाहीत। आम्हाला ह्या गोष्टीची खूप खंत आहे। त्यांनी सभागृहामध्ये विषय घुलेचा मांडला, तो आम्हाला खूप आवडला आणि आरोपींना ही सजा झालीच पाहिजे ह्या आम्ही ह्याच्या आहेत। पण आपल्या परळी शहराबाबतीत आपल्या परळी शहराबाबतीत 31 मे 2026 ला तोईत खान ह्या युवकाची क्रूर हत्या करण्यात आली। एवढा विषय असताना सुद्धा त्याच्यावर सुद्धा आपले साहेब काही बोललेले नाहीयेत, त्याच्यावर सुद्धा साहेबांनी बोलावं अशी आमची अपेक्षा होती। 4 जून 2026 तुकाराम मुंडे औषधिक विद्युत केंद्र गुत्तेदार 5 कोटीची मागणी करत अपहरण, परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल, त्याच्यावर पण साहेबांची काही प्रतिक्रिया नाही। 5 जून 2026 23 वर्षीय तरुणीवर पंचशील नगर भागात एकतर्फी प्रेमातून चाकूने वार, परळी संभाजीनगर ठाण्यात